गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शिवराज. मित्रांनो, सकाळची वेळ आहे. आज आहे बुधवार आणि रात्री एवढा पाऊस पडला इकडे पनवेलमध्ये, खूप पाऊस पडला आहे आणि पूर्ण झोडपून काढलं आहे पूर्ण परिसर. तर सकाळी गेलेलो फिश आणायला मार्केटला, कारण की आज बुधवार आहे, खायचा वार आहे. तर शूट का जमलं नाही, पण मी ती मच्छी आणली, चिवणा मच्छी, जिचं आपण आज कालवण बनवणार आहोत आणि फ्राय बनवणार आहोत. तर ते आईच्या हातची रेसिपी असणार आहे आणि आमच्याकडे शिंगाडे भेटतात, पण हे चिवणा मच्छी मी कधी ट्राय नव्हती केली. तर बोललो आपण ट्राय करून बघूया आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो ती कशी मच्छी आहे, कशी साफ करतात किंवा कशी टेस्ट आहे ती. तर चला आपण ती मच्छी घेऊन आलो, तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर. मित्रांनो, आत्ता कुठे पाऊस थांबला आहे आणि रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता. तर आता वरती बघा, इकडे वरती आहे ना, पूर्ण पावसाचे ढग बनलेत. मला वाटतं दुपारी पाऊस पूर्ण पडेल आणि इकडचं मस्त पूर्ण परिसर झालेला आहे हिरवगार. तर चला जाऊया खाली आपण आणि मला दाखवतो मच्छी कशी आणली ती. मित्रांनो, घरी आलो आहे आणि पाठीमागे आई मच्छी साफ करते, दाखवतो मला मच्छी कशी साफ करतात ती. काय बघा, इकडे आई आहे आणि इकडे आई मच्छी साफ करते. इकडे चिवणा मच्छी आणलेली आहे, जी की आपण सकाळी गेलेलो मार्केटला, उरण फिश मार्केटला. तर हा पण एक शिंगाडचा प्रकारच आहे ना, आपल्याकडे शिंगाडे भेटतात ना असे. तर हे चिवणा छोटी मच्छी आहे, असे थोडीशी म्हणजे साईडने छोटी असते, शिंगाडीचाच वाटतं प्रकार आहे आपण, पण याला चिवणा बोलतात. तर आम्ही कधी खाल्लं नव्हतं, बोललो ट्राय करून बघूया. तिकडे बघा आई साफ करते आणि ह्याच्या आतमध्ये असे आहेत ना अंडी असतात. इकडे बघा, इकडे एक साफ करून दिली त्या काकीने म्हणजे मच्छीवाला, यापुढे साफ करून दाखवा आम्हाला कसं करतात ते. हे बघा, अशी आतमध्ये अंडी असं भरलेली. इकडे बघा अशी साफ करत आहे आई पूर्ण. ते ही असत ना, हां, ही अंडी आहेत पूर्ण. हे बघा असं फक्त त्यांचा पोट पत्र काढायचा असतो आणि मग ते पूर्ण साफ होतात. हे बघा, आणि अशा आतमध्ये अंडी असतात. तर हे फक्त पावसामध्ये भेटतात, पहिल्या पावसामध्ये जोरदार, नंतर वाटतं कमी होतं वाटतं. ह्या फ्राय बनवणार आहे, फ्राय आणि कालवण नाही. थोडी मी फ्रायला घालत आहे आणि अर्धी थोडी कालवण करूया. तर बघूया आई कशी करते ती, आमच्या गावाकडच्या पद्धतीने करणार आहे ती पूर्ण. तर बघूया, व्हिडिओ कंटिन्यू बघा, मी तुम्हाला समजेल प्रॉपर मच्छी टेस्ट कशी आहे ती. दुसरी गोष्ट, कसं कालवण घालतात, कसं फ्राय करतात ते, आणि कोणी कोणी खाल्ले ते नक्की कमेंट करून सांगा. हे 300 रुपयाला न भेटले आम्हाला, तर हे बरोबर आहेत का? कारण की आम्हाला माहिती नाही कितीला भेटतात ते वाटा वगैरे. बोललो जरी महाग असेल तरी घेऊन येऊ आपण. हां, कसं आहे, पोट साफ करते पूर्ण. वाटतं सगळ्यामध्ये अंडी नसतात ना? मला वाटतं ते सगळ्यामध्ये अंडी दिली नाही आपल्याला, फक्त जे मिनिमल आहेत तिला फक्त अंडी आहेत, बाकीच्यामध्ये अंडी नाही आहेत. तर पहिला आता आपण साफ करून घेऊया पूर्ण हे, मग दाखवतो तुम्हाला क्लीन करून ते कसे दिसत ते. तर मित्रांनो, इकडे आता मच्छी पूर्ण साफ करून झालेली आहे आपली आणि आपण आता यामध्ये 2 प्रकार बनवतोय, एक फ्राय बनवतोय चिवणा माशाचं आणि एक कालवण बनवतोय. तर आता आईने दोन्ही पण मस्त साफ करून ठेवलेले आहेत, म्हणजे सेपरेट केलेले आहेत. तर टोटल आपल्याला 9 भेटले चिवण्या. त्या 9 मधले आपल्याला फक्त 4मध्ये फक्त अंडी आहेत आणि 5मध्ये बिना अंड्यांचे आहेत ते चिवणी. तर आपण ते बिना अंड्यांचे कालवण बनवणार आहोत आणि अंड्यांचं मी फ्राय बनवणार आहोत. पाठीमध्ये बघा आई पण उभी आहे, मला दाखवतो कसं साफ केलं ते आम्ही. आणि इकडे बघा, हे जे आहेत ना 5, तिथे आपण कालवण बनवणार आहोत आणि हे जे आहेत ना अंडेवाले ते आपण फ्राय बनवणार आहोत. तर फ्रायसाठी पहिला आपण ह्याला पूर्ण मॅरिनेशन करून घेऊया. तर तिकडे बघा, मीठ, आलं लसूण पेस्ट, आपला घरगुती मसाला, गरम मसाला, हळद, धना पावडर, हे पूर्ण घेतले मसाले. आणि आता इकडे आई मॅरिनेशन करून घेते या 5 अंडेवाल्या चिवण्यांचं आणि बाकीचं आपण नंतर कालवण करूया. आई इकडे करते मॅरिनेशन. तर इकडे बघा, पूर्ण मसाले पूर्ण एकत्र करते, पूर्ण मसाले आपले एकत्र केलेले आईने आणि वरून तेल पण टाकते. तर थोडंसं ओलसं करते म्हणजे प्रॉपर लागेल त्याला सगळीकडे. आणि मस्त आता ह्याच्यामध्ये ताटामध्येच आहे ना हे पूर्ण चिवणा मासा पूर्ण मिक्स करेल. हां, हे बघा, चिवणा माशाच्या आतमध्ये पूर्ण आहे ना मसाला बिसाला टाकते आतमध्ये, म्हणजे प्रॉपर सगळीकडे लागेल मसाला ना पूर्ण माशाला. हे बघा, मस्त अंडीवाले आहेत. जे गावच्या काही लेडीज लोक असतात ना माझे जवळपासच्या, ते यांच्याकडे भेटतात, ते घेऊन बसलेले असतात मार्केटमध्ये. पण थोडेसे महाग भेटतात असं मला वाटतं पावसामध्ये, कारण की पावसाच्या स्टार्टिंगला फक्त भेटतात हे चिवणा मासे. हां, बरोबर. हां, तिकडे बघा पूर्ण माशाला पूर्ण कट वगैरे मारलेला आहे, म्हणजे प्रॉपर आतमध्ये मसाला जाईल असा. आणि आपलं हे मस्त मसाला लावून झालेला आहे. आता आपण साईडला ठेवूया, त्यापर्यंत आपण आता हे मच्छीचं कालवण बनवूया आपण आणि हे जे आपण फ्राय नंतर बनवू तव्यावरती. तर आपण साईडला ठेवूया आणि पहिला आपण कालवण बनवूया. चला बनवूया ना आई कालवण. तर बघूया आई कसं कालवण बनवतं ते आईच्या स्टाईलने. तर मित्रांनो, आई पण ही पहिल्यांदा मच्छी बनवते ना अशी. मच्छी नव्हती आणलेली. हां, चला बनवूया आपण.
मस्त गॅस पेटवलेला आहे आणि सगळे आपले जे हे आहेत ना रेडी आहेत कटिंग करून, कांदा वगैरे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण. तर करूया आता आपण कालवण. आता कालवण तेल टाकून घेते. तर मित्रांनो आता बघा बरोबर मगाशी आपण वरून आलो खाली आणि एवढा पाऊस आता आला ना इकडे बघा, तिकडून पूर्ण पाऊस येतोय, पूर्ण मोठीच्या मोठी सर आली बघा. बघा जवळ आलाय हे बघा, जोरात पाऊस आलाय. आणि तिकडचा जो आहे ना अदेचा वॉटरफॉल तो पण चालू झालाय बघा, दिसतो आपल्या इथून, पण जास्त पाऊस पडल्यानंतर दिसत नाही आपल्याला तो. मस्त पाऊस आलाय आणि मस्त पावसाचे दिवस चालू झाले आता आणि सगळीकडे थंडगार हवा सुटले, बरं वाटतंय. पावसाची खूप वाट बघितली आपण आणि फायनली पाऊस तर आलाय. ते सण आता आपल्याला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकते आई कांदा टाकते, नंतर टाकते टमाटर. आता इकडं बघा पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण कांदा, लसूण आणि कढीपत्ता गेलेला, टमाटर पण गेलेला आहे. तर मस्त आता आपण एकत्र करूया. कांदाही मस्त शिजलेला आहे आणि नंतर पूर्ण कलर पूर्ण बदलून गेला आहे. तर आता इकडे आई टाकते ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला टाकते बघा. इकडे हे आपले घरगुती मसाले आहेत ते टाकते ह्याच्यामध्ये. तर आपला हा आहे लाल तिखट मसाला घरगुती. आईचा अंदाज बरोबर असतो एकदम, म्हणजे किती मसाला टाकायचा कसं काय वगैरे. तर टाकते गरम मसाला टाकलाय, नंतर हळद. बरोबर आपला पहिला मसाला गेला, घरगुती मसाला गेला आहे, नंतर गरम मसाला, हळद गेला, धना पावडर पण गेलेली आहे. ते सगळे मसाला ते एकत्र करते. आणि हे पण टाकणार आहेस ना, कोकम पण टाकणार आहेस ना. इकडे बघा कोकम पण टाकणार आहे. आपल्या घरगुती कोकम आहेत, म्हणजे गावावर आपण आणलेले ते मे महिन्यामध्ये. ते थोडंसं पाण्यामध्ये ठेवले, कडे झाले आहे ते, थोडेसे ते ओलसर करा ठेवलेत. मग आपण ते हे टाकू. आता यामध्ये टाकते आई पूर्ण हा मासा आणि अक्का टाकते नाही. हां हे बघा. तर ह्याच्यामध्ये 5 मध्ये अंडी नव्हती आणि बाकीमध्ये अंडे होते, आपण फ्राय केले. इकडे बघा फ्राय केलेले ठेवलेत ते अंडे होते मस्त. ह्याच्यामध्ये अंडी नव्हती आणि पाऊस खूप पडत होता, त्यामुळे पटकन घेऊन आले जे भेटला असा. आणि तिथे वाटा होता लावलेला आहे, काठी उभ्या होत्या दोन. तर जसं बार्गेनिंग केली नाही, तर बोललो द्या पटकन, कारण की पाऊस खूप पडत होता, त्यामुळे शूट पण काय जमलं नाही, की मग दाखवलं पण नाही कसं भरलं मार्केट वगैरे. ते आपण नेक्स्ट टाइम परत जाऊ करते मार्केटची व्हिडिओ करायला जिल्हा. तर मस्त मार्केट आहे आमच्याकडे बस पनवेलच्या उरण फिश मार्केट. मच्छी पण इथे मस्त भेटते वेगवेगळ्या प्रकारची. तर आता इकडे आई येणार पाणी टाकून घेते. थोडं टाकलंय पाणी, थोडं टाकून घेता. हां जास्त पाणी टाकणार नाहीस ना. बस झालं. हां तेवढा पाणी बस झाला. तर मस्त 2-3 कड काढूया ना, मग शिजून जाईल मच्छी. कोकम पण टाकून घेता. कोकम पण टाकतेस का? जास्त टाकत नाही, थोडंच टाकते आणि जास्त आंबट होईल. जेवढं पाणी पाहिजे होतं मिळेल ना तेवढं टाकलेलं आहे पाणी आतमध्ये. आणि कोकम पण टाकले 4-5 फोड द्यायची आणि गॅसची फ्लेम पण थोडीफार केली जास्त. आता मसाला कढई घ्या, तोपर्यंत आई बोलते मीठ पण मिळतं ना, म्हणजे कडासोबत ते मीठ पण सगळीकडे लागेल. आणि बघा ते मीठ टाकते. तर मित्रांनो इकडं बघा, आता आपल्या साईडला बनतंय कालवण आणि आता आपण हे 4 ह्याचं चिवणा माशाचं बनवतोय अंडीवाल्या फ्राय. इकडचं आईने तवा ठेवलाय तापट, म्हणजे पॅन घेतलाय तापट ठेवलंय गॅसवरती. त्याला बनवूया आपण. इकडं बघा तिकडं आई आहे ना या पॅनमध्ये बनवते या चिवणा माशाचं फ्राय मस्त. तिकडे बघा मस्त तापलेला पण आहे पॅन आणि टाकते त्यामध्ये तेल लागते बघा. आणि इकडे एका साईडला बघा आपलं कालवण, म्हणजे दोन्ही पण आपण बनवतोय, कालवण पण बनवतोय, फ्राय पण बनवतोय. तर मासा आणलाय तर बघूया आपण कम्पेअर करूया फ्राय मस्त लागते की कालवण मस्त लागते ते. तर आता इकडे आईने टाकते पॅनमध्ये मासे बघा फ्राय व्हायला. आणि आपण मसाला मीठ सगळं लावलेला होता नाही मला लावलेला होता, टाकून हे पावसामध्येच भेटतात, तर बोललो इथंच खाऊन बघूया आपण. आणि हे आमच्याकडे भेटत नाहीत, आमच्याकडे भेटतात ते शिंगाडे भेटतात मोठे मोठे, त्याला मी शिंगटी बोलतो, कॅटफिश इंग्लिशमध्ये बोलतात, ते भेटतात मोठे मोठे भेटतात पावसामध्ये. ते पण आपण व्हिडिओ करूया. तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आणि आपले ब्लॉग अजून बाकी आहेत पावसातले वगैरे मस्त गावाकडचे. आपण जाणार आहोत पावसामध्ये. तर मध्ये पाऊस पण पडत होता, त्यामुळे मी गावी गेलो नाही. मध्ये योग आलेला गावाला जायचं, पण बोललो पावसाळा पडू द्या, मस्त ग्रीनरी होऊ द्या, मग जाऊया.
मग गाईला घेऊन जाईन गावाला वगैरे किंवा त्याच्या आधी मी फेरी मारेन वगैरे. तर मित्रांनो इकडं तर आई आहे ना कालवाना ओपन करून बघते कट शिजलं की नाही. बघा मस्त कडं पण आलेलं आहे आणि ह्यातून थोडंसं पाणी पण थोडंसं आटलेलं आहे. त्याच्यामध्ये आई टाकते कोथिंबीर टाकून घेते. बंद करून घेते. हां बघा मस्त कोथिंबीर टाकून घेते याच्यामध्ये. इकडे प्रांजू भिजले पावसामध्ये. प्रांजू आले आत्ता स्कूलमधून. तू खाणार की नाही? तुला आवडते खाई? आपण फर्स्ट टाइम खातो ना आपण. हां शिवना मच्छी बोलतात. शिवना. तर बघूया आपण टेस्ट करू कारण की आमच्यासाठी फर्स्ट टाइम आहे हा मासा. कोणी खाल्ला नाही आहे. झालेला आहे आणि फ्राय पण झालेली आहे. आता मी वरती कोथिंबीर टाकून घेत आहे. इकडे बघा इकडे आई नाही त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. मराठी गावच्या पद्धतीने घातलेली आहे. पण काय ना मस्त लागेल. आई जे काय करते ना ते मस्त लागतं. त्यामध्ये फ्राय तर मस्त वाटतात बघायला. तर आपण टेस्ट करून बघूया कसे आहेत ते आणि कालवण पण टेस्ट करूया. झालेली आहे. मी बंद करते. हां आता आईने गॅस पण बंद केलेला आहे. तर झालेलं आपलं ना कम्प्लीट. साधी मराठी झाले. लाईक करा सबस्क्राईब करा. इकडे तर आईने पीठ मस्त मळलंय बघा आणि पिठाचा उंडा बनवला मोठावाला. आणि इकडे बघा आई बनवते तांदळाची भाकरी. तर ही अशी आई बनवते तांदळाची भाकरी बघा हातामध्येच. सुका पीठ टाकलाय कुळपाटावरती आणि मग ते अशी ही करते. मी एकदा ट्राय करत होते ना गावालाही अशी भाकरी बनवायला. त्या जमत होतं मला. चपाती मला येते पण ही भाकरी थोडासा जमत नाही कारण की मेन हा पिठाचा घोडा असतो. हा जमला ना प्रॉपर तर मग हा एक ठीक आहे आपण करू शकतो कसं तरी वाकडी तिकडी. हलक्या हाताने करायला लागतं ना. हलक्या हाताने पीठ घ्यायचा आणि खाली कोरडून हाताला पीठ घ्यायचा सुका. काही लोकांच्या भाकऱ्या खूप मोठ्या असतात. तर आमच्याकडची भाकरी आहे ना अशी असते जास्त मोठी नसते ना. एवढी साईज असते. हे बघा लगेच पलटी असं मस्त मोठा इथं उंडा बनवते. आपल्याला म्हणजे पाहिजे तसं आपण मोठा पण घेऊ शकता. मोठी भाकरी मोठा पण घ्यायचा. अच्छा मोठी असेल तर मोठा बनवू शकते. छोटा कारण आमचा तवा छोटा आहे बघा त्यामुळे त्या हिशोबाने बनवते. आणि असं हातामध्ये ती करते बघा अशी. असं हलकं हलक्या हाताने करायचं ना. नंतर खाली पीठ टाकणार का? खाली पीठ टाकायचं. अच्छा असं खाली पीठ टाकायचं. खाली चिकटू नये म्हणून पीठ टाकायचं सुका. वरनं पण थोडा हातीला सुका पीठ घ्यायचा थोडा. भाकरी फिरायला ना खाली. ज्यांना कोणा जमत नसेल ना भाकरी करायला बघा शिका जरा. असं साधी सिंपल वाटतंय पण करा घ्या समजेल. अशी पूर्ण गोल बघा. तोपर्यंत दुसरी भाकरी वर ठेवायची तव्यावरती. नाही तर तव्याचा पण गॅस संपून जाईल. एक तव्यावरती भाकरी पाहिजे आणि एक पाहिजे कोलपाटावरती. पटापट ती झाली की लगेच ही टाकायची असं. झाली ती. हे इकडे भाकरी झालेली आहे. भाकरीसोबत मस्त फ्राय. मस्त टुमटुम फुगली पण. मस्त गरमागरम ही झालेली आहे. अजून किती 2-3 बनते वाटतंय. दुसरी पण गेलेली आहे भाकरी. आणि वरतून असा पाण्याचा हात मारते बघा. शिंपडते म्हणजे असा थोडंसं करते. पलटी मारलेली आहे. आता लगेच तिसरी भाकरी बनवते. असा पूर्ण गोळा बनवते पूर्ण. नंतर मग इकडे वाटेमध्ये इकडे सुका पीठ असं हातामध्ये घेते. खाली पण टाकते पोळपाटावरती आणि असं दोन्ही हाताने बघा कशी करत होते. तुम्ही कशा भाकरी काही प्रत्येकाची वेगळी पद्धत असते नाही. वेगळी पद्धत असते. तर आमच्या आईची अशी पद्धत आहे. तर आमच्या आईची अशी पद्धत आहे भाकरी बनवायची. प्रत्येकाची वेगळी पद्धत असेल.
आधीची लोक आम्ही अगोदर कोलपाटाला भाकरी हातीवरती हा पहिले लोक अशी हाती भाकरी बांधायची. आता नाही. नाचणीची भाकरी मस्त टेस्ट लागते. मच्छी बिच्छीशी लय भारी लागते हा. नाचण्याची भाकरी पौष्टिक. नाचणीची भाकरी मस्त पौष्टिक असते. हम्म. तर नाचणी सध्या आता कमी झालंय. पहिली नाचणी कोण खूप करत नाही ना. हा नाचणी कशी डोंगराच्या भागा खूप होते ना. अगोदर मोठी डोंगरा करायची लोक, आता नाही डोंगरा करीत तशी. तर नाचणी हा प्रकार थोडासा कमी होत चाललाय आणखी पण. नाचणी वरी सगळी लोक करायची. नाचणी वरीची भाकरी अजून तांदळाची भाकरी तर फेमस आहे. पण नाचणीची भाकरी आहे ना खूप पौष्टिक म्हणजे खूप पौष्टिक आहे. किती तुम्ही खाल्ली तरी काही कंटाळत नाही याच्यात. हा नाचणीची भाकरी खूप पौष्टिक आहे. मित्रांनो आता आई वाढते ताट वाढते तर मस्त फ्राय आणि आपण कालवणची टेस्ट सांगतो मग कशी आहे ती बघा. मस्त फ्राय वाढते आपल्याला चिवण्या माशाचं कालवण. मस्त बघून तर भारी वाटतंय. टेस्ट सांगतो कशी आहे ती. इकडे बघा आपलं ताट पुन्हा रेडी होतोय. सोबत प्रांजू पण आता आले घरी तर प्रांजू पण जेवणार आहे सोबत. तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. त्यामध्ये बनवलं आपण कालवण बनवलं आहे चिवण्या माशाचं आणि फ्राय बनवलं मस्त मग दाखवलं व्हिडिओच्या माध्यमातून. तर एकदम मस्त भाकरी बनवलं आहे. इकडं बघा ताट वाढलेलं आहे. इथं आहे कालवण चिवण्या माशाचं, इकडं आहे फ्राय आहे मस्त गरमागरम भाकऱ्या पण आहेत. आता तुम्हाला याची मी टेस्ट सांगतो कशी आहे ती. आणि आपण फर्स्ट टाइम खातो. ज्याने कोणी खाल्ले असतील ना हा चिवणा मासा तर नक्की कमेंट करून सांगा मला. तर बघा मस्त फ्राय पण आहे. आणि इकडे आतमध्ये बघा मित्रांनो आतमध्ये ना पूर्ण अंडीवाले आहेत. हे बघा मस्त अंडी आहेत मोठ्या मोठ्या साईजचे. असा एक अंडा घेऊया आपण. मध्ये ना पूर्ण असं अंडा आहे चिवण्या माशाचा आणि थोडासा आपण कालवण मध्ये मिक्स करूया. एक नंबर आता ना आई कसला भारी झाला आहे. एक नंबर जाम टेस्टी लागते ना. अंडी कधी भारी होतात मध्ये ह्यामध्ये. हा कालवणामधला मासा आहे. जबरदस्त दोन्ही पण अप्रतिम झाला आहे. मित्रांनो ह्याच्यामध्ये मला अंडी जास्त आवडली आणि अंडीसोबत भाकरीचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे. थोडासा हा फ्राय करायचा आणि थोडासा कालवणामध्ये मिक्स करायचा आणि खायचा. कमाल. आईला एकदम बिग थम्सअप. तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू अशा का नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत बाय बाय.